लग्न प्रथा बदलत आहे. लेखिका संगीता कुलकर्णी. काळ बदलतो, समाज बदलतो आणि त्याबरोबर परंपरांचे देखील स्वरूप बदलत जाते. भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ सामाजिक करार नसून एक पवित्र संस्कार मानला जातो. दोन व्यक्तींना, दोन कुटुंबांना आणि दोन जीवन प्रवाहांना एकत्र आणणारी ही संस्था शतकानुशतके समाजाचा आधारस्तंभ राहिली आहे. परंतु आधुनिकतेच्या वाऱ्याने आज लग्न प्रथेचे स्वरूप, रूप आणि दृष्टिकोन यामध्ये लक्षणीय बदल घडवून आणले आहेत. विवाह हा केवळ दोन जीवांचा नव्हे तर दोन कुटुंबांचा आणि दोन संस्कृतींचा मिलाफ असतो. भारतीय संस्कृतीत विवाहाला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. समाजाच्या जडणघडणीत विवाह संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. परंतु काळाच्या ओघात समाज, संस्कृती, विचारसरणी आणि जीवनशैली यामध्ये झालेले बदल लग्न प्रथेवरही स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे आज लग्न प्रथा बदलत आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. पूर्वीच्या काळी विवाह हा कुटुंबाच्या निर्णयाचा विषय असे. मुलगा मुलगी यांच्या आवडीनिवडीपेक्षा घराण्याची प्रतिष्ठा, जात, परंपरा, धर्म आणि सामाजिक स्थान यांना जास्त महत्त्व दिले जाई. विवाह समारंभ अनेक दिवस चालत आणि त्यामध्ये संपूर्ण गाव किंवा समाज सहभागी होत असे. नातेसंबंध दृढ करण्याचे आणि सामाजिक ऐक्य वाढवण्याचे ते एक प्रभावी माध्यम होते. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि विचार स्वातंत्र्यामुळे युवक युवती स्वतःचे निर्णय घेऊ लागले आहेत. विवाह हा आता केवळ कुटुंबाचा विषय न राहता व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय मानला जातो. प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह यांना वाढता सामाजिक स्वीकार मिळत आहे. ही बाब समाजाच्या प्रगत आणि व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक मानले जाते. तंत्रज्ञानाने विवाह संस्थेत अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणले आहे. पूर्वी स्थळे शोधण्यासाठी नातेवाईक किंवा मध्यस्थांची मदत घ्यावी लागत असे. आज इंटरनेट, विवाह संकेतस्थळे आणि सोशल मीडिया यांच्या साहाय्याने योग्य जोडीदार शोधणे सहज शक्य झाले आहे. जग जवळ आले आहे आणि विवाह जुळवण्याच्या संधीही अधिक विस्तृत झाल्या आहेत. लग्न समारंभाचे स्वरूपही बदलले आहे. एका बाजूला भव्य, आलिशान आणि खर्चिक विवाह सोहळ्यांची परंपरा वाढताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला साधेपणा, पर्यावरणपूरकता आणि सामाजिक जबाबदारी जपणाऱ्या विवाहांची संख्याही वाढत आहे. अनेक तरुण अनावश्यक खर्च टाळून नोंदणी विवाह किंवा सामूहिक विवाहाला प्राधान्य देत आहेत. हा बदल समाजातील जागरूकतेचे द्योतक आहे. स्त्रियांच्या शिक्षणामुळे आणि आर्थिक स्वावलंबनामुळे विवाहातील समानतेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. आज पत्नी ही केवळ गृहिणी नसून कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारी सहचारिणी आहे. परस्पर आदर, विश्वास, समजूतदारपणा आणि सहकार्य यावर आधारित नाते ही आधुनिक विवाह संस्थेची ओळख बनत आहे. तथापि बदलत्या लग्न प्रथेमुळे काही चिंताजनक बाबीही समोर आल्या आहेत. दिखाऊपणा, सामाजिक स्पर्धा, वाढते खर्च, नात्यातील अस्थिरता आणि घटस्फोटांचे वाढते प्रमाण यामुळे विवाह संस्थेसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. म्हणूनच आधुनिकतेचा स्वीकार करताना संस्कार, कौटुंबिक मूल्ये आणि नातेसंबंधाचे महत्त्व विसरून चालणार नाही. लग्नप्रथा बदलत आहे हा समाजाच्या प्रगतीचा नैसर्गिक परिणाम आहे. बदल हे जीवनाचे लक्षण असले तरी प्रत्येक बदलामध्ये मानवी मूल्ये, प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मान यांचे जतन होणे आवश्यक आहे. आधुनिकतेची कास धरताना संस्कृतीची मुळे जपली तर विवाह संस्था भविष्यातही समाजाला स्थैर्य, आनंद आणि एकात्मतेचा संदेश देत राहील. लग्न प्रथा बदलत असली तरी तिचा मूलभूत हेतू आजही तोच आहे. दोन व्यक्तींना प्रेम, विश्वास आणि जबाबदारीच्या बंधनात जोडणे. आधुनिक विचार आणि संस्कृतीतील चांगल्या परंपरा यांचा समतोल साधला तर विवाह संस्था अधिक मजबूत आणि समाज अधिक सुदृढ बनेल. बदलत्या काळाशी सुसंगत राहूनही मानवी मूल्यांचे जतन करणे हीच खरी प्रगती होय. संगीता कुलकर्णी, ठाणे.